नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. सोन्याचे दागिने आणि पैशांच्या लालसेपोटी एका नातेवाईकाने 80 वर्षीय वृद्धेचा गळा दाबून खून केला. ही घटना खेड तालुक्यातील करंजविहिरे या ठिकाणी घडली आहे. आरोपीने खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीमध्ये भरून भामा नदी पात्रामध्ये फेकून दिला होता. सिंधुबाई विठोबा मरगज, वय वर्ष 80, राहणार करंजविहिरे, तालुका खेड, जिल्हा पुणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कैलास कुंडलिक मरगज, वय वर्ष 36, राहणार करंजविहिरे, तालुका खेड, जिल्हा पुणे याला पोलिसांनी अटक केली आहे. समीर बाळू मरगज, वय वर्ष 27, राहणार करंजविहिरे, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी शुक्रवारी या संदर्भात उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी सायंकाळी करंजविहिरे गावाच्या हद्दीतील मरगज वस्ती परिसरात ही घटना घडली. आरोपी कैलास याने फिर्यादीची आजी सिंधुबाई मरगज यांच्याकडील 25,000 रुपये किमतीचा सोन्याचा चंद्रहार आणि मणी असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. सिंधुबाई यांनी प्रतिकार केला असता त्यांचा गळा दाबून त्याने खून केला. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये भरला आणि करंजविहिरे ते थांबणे रस्त्यावरील भामा नदीच्या पात्रात तो फेकून दिला. घटनेनंतर ज्येष्ठ महिलेचा शोध घेतल्यानंतर सदरचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्याला शनिवारी 9 मे 2026 रोजी दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. नैसर्गिक संकटामुळे ठिकठिकाणी अनेक झाडांची पडझड झाली. तसेच विजेचे खांब वाकले, विद्युत तारा तुटल्या, तसेच इतरही अनेक ठिकाणी नुकसान झाले. वादळाचा वेग इतका होता की अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. यामुळे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्याचं पुणे लाईव्हच्या अनेक दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गडद येथे अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याचे अरविंद तळेकर यांनी सांगितले. वाकी बुद्रुक फाटा येथे हायवेवर झाडे पडल्याचे काही पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. शिरोली भागात या पावसानंतर पुन्हा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. खरपुडी खुर्द येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झालेल्या काढलेल्या बाजरी तसेच आंबा पिकांचे नुकसान झाल्याचे राजेश गाडे यांनी कळवले आहे. खेड तालुक्यातून आंबेगाव तालुक्यात गेलेल्या महिलेचा उष्माघाताने बळी गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतात कांदे काढणीच्या कामासाठी मजूर म्हणून गेलेल्या महिलेचा अचानक मृत्यू झाला. नकुशा बाळू सुपे, वय वर्ष 33, राहणार वाडा सुपेवाडी, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या कांदा काढणीच्या कामानिमित्त आमोंडी येथे गेल्या होत्या. कांदा काढणी करत असताना दुपारच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या. यानंतर सोबतच्या कामगारांनी त्यांना तातडीने शिणोली येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सदर महिलेला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गांजा मिश्रित बंटागोळी विक्री करणाऱ्या आरोपीकडून 149 किलो 715 ग्रॅम वजनाचा गांजा मिश्रित बंटागोळी, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा असा एकूण 2,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने चाकणजवळ नाणेकरवाडी येथे सदरची कारवाई केली आहे. नाणेकरवाडी येथे राहुल लोधी याने एका भाड्याच्या खोलीत बंटा नावाची गुंगीकारक अंमली पदार्थ गांजा मिश्रित गोळ्या बेकायदा विक्रीसाठी आणलेला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यावरून छापा टाकला असता सदर ठिकाणी आरोपी राहुल सिंग हेमराज सिंग लोधी, वय वर्ष 25, राहणार नाणेकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे, मूळ राहणार मध्य प्रदेश याच्याकडून 64,800 रुपये किमतीचा 149 किलो 715 ग्रॅम वजनाचा बंटा नावाचा गुंगीकारक अंमली पदार्थ, गांजा मिश्रित गोळ्या, 1,66,970 रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व एक मोबाईल फोन असा एकूण 2,41,770 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. दक्षिण चाकण पोलीस स्टेशन येथे NDPS ॲक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चाकण शिक्रापूर रस्त्यावर दुचाकीस्वारास अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालाय. कडाचीवाडी हद्दीत सदरचा अपघात झाला असून पोलीस अपघात करून पळून गेलेल्या अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकण काळूस रस्त्यावर महात्मा फुले नगर येथे 30 वर्षीय महिलेचा घरात आकस्मिक मृत्यू झाला आहे. चंद्रभागा अविनाश जगताप वय वर्ष 30, राहणार महात्मा फुले नगर चाकण तालुका खेड असे संबंधित महिलेचे नाव आहे. तर उत्तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून 2 वर्षांसाठी तडीपार केलेले असताना सुद्धा तडीपार आदेश रद्द किंवा निवासस्थानी येण्याची परवानगी न घेता आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुणाल बाळूवीर वय वर्ष 24, राहणार सुंबरेनगर बाकी तालुका खेड याच्यावर चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून 18 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेले असताना सुद्धा या आदेशाचे उल्लंघन करत हद्दीत आलेल्या मयूर सुनील मेटे वय वर्ष 32, राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चाकण उत्तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यात भुईमुग पिकांचे उन्हाने नुकसान झाले आहे. तीव्र उन्हामुळे भुईमुग पिके जळाली असल्याचे खेड तालुक्यातील भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांनी कळवले आहे. वारस नोंद करण्यासाठी तब्बल 5,500 रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी आणि कोतवालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. निमगाव खंडोबा तालुका खेड ग्राम महसूल कार्यालयात गुरुवारी 7 मे 2026 रोजी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झालाय. मनीषा साहेबराव माने वय 45, ग्राम महसूल अधिकारी तलाठी निमगाव खंडोबा तालुका खेड जिल्हा पुणे आणि दत्तात्रय छबू चव्हाण वय 58, पद कोतवाल निमगाव खंडोबा तालुका खेड असे रंगेहात पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरोधात खेड राजगुरुनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी एका 34 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांचे वडील व इतर नातेवाईक यांच्या नावे खरपुडी बुद्रक येथे वडिलोपार्जित जिरायत जमीन आहे. तक्रारदार यांच्या वडिलांचे सन 2024 मध्ये निधन झाले. त्यामुळे सदर जमिनीवर वारस नोंद घेण्याकरिता तक्रारदार यांनी 6 मार्च 2026 रोजी निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालय येथील अधिकारी आरोपी लोकसेवक मनीषा पाटील यांना अर्ज दिला होता. वारंवार चौकशी करून देखील तक्रारदार व त्यांचे भाऊ आणि बहिणीची जमिनीला वारसा नोंद केली नाही. तक्रारदार हे वारसा नोंदणीबाबत चौकशी करण्याकरिता निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालय येथे गेले असता माने यांनी चव्हाण यांना तक्रारदार यांच्याकडून वारसा नोंद करण्यासाठी पैसे घेण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडे 6,000 रुपयांची लाच मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली असता आरोपी लोकसेवक मनीषा पाटील व कोतवाल यांनी तक्रारदाराच्या वरील कामासाठी तक्रारदाराकडे तडजोडी अंती 500 रुपये स्टॅम्प व वारसा नोंद करण्याकरिता 5,000 रुपये अशी एकूण 5,500 रुपयांची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी आरोपी लोकसेवक मनीषा माने व दत्तात्रय चव्हाण यांना 5,500 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने निमगाव खंडोबा ग्राम महसूल कार्यालयात रंगेहात पकडले. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे करत आहेत. भामा आसखेड धरणात 47% पाणीसाठा. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाची एकूण क्षमता 8.14 टीएमसी असून सध्या धरणात 4.11 टीएमसी म्हणजे 47.47% पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणातील पाण्याची पातळी 662.63 दलघमी असून एकूण पाणीसाठा 116.581 दलघमी आहे. तर उपयुक्त पाणीसाठा 103.059 दलघमी इतका आहे. पुणे जिल्ह्यातील राजगड आणि दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या अत्यंत संवेदनशील घटनांमधील पीडितांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रत्येकी 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. योजनेद्वारे पीडितांना प्रकरणाच्या स्वरूपानुसार 10 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. मंजूर रकमेपैकी 25% रक्कम तात्काळ पीडितांना देण्यात येते तर उर्वरित 75% रक्कम 10 वर्षांसाठी मुदत ठेवीच्या स्वरूपात पीडित अथवा त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा केली जाते. ट्रॅफिक मुक्त चाकणसाठी 76 कोटींच्या कामांचे भूमिपूजन. आमदार बाबाजी काळेंनी केले 6 रस्त्यांचे भूमिपूजन. पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या चाकण औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. त्या अनुषंगाने सरोली, केडगाव, कुरुडी, निघोजे, मोई, खालुब्रे गावच्या 6 रस्त्यांचे पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अंतर्गत पायाभूत सुविधा कामांचा उद्घाटन समारंभ आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
PMRD अंतर्गत सरोली ते आळंदी मरकळ रस्ता कामाची सुधारणा, आळंदी फाटा ते आळंदी रस्ता सुधारणा कामी व विकसित करण्याबाबत, कुरुळी फाटा ते निघोजे रस्त्याची सुधारणा करणे, चिखली ते मोई रस्ता सुधारणा करणे, निघोजे ते चाकण MIDC रस्ता सुधारणा करणे, खालुंब्रे ते चाकण MIDC टप्पा क्रमांक 2 रस्ता सुधारणा करणे ही सर्व कामे आमदार बाबाजी काळे यांनी सुचवल्याप्रमाणे या कामांसाठी एकूण 76 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या सर्व कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. PMRDचे सदस्य वसंत भसे, जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, बाजार समितीचे संचालक सागर मुरे, सोमनाथ मुंगसे, पंचायत समितीचे सदस्य गौरी मुरे, रुपाली कांबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास धनवटे आदींसह आजी माजी सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य, ग्रामस्थ आणि शिवसेना पक्षाचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. 10-15 वर्षे या विभागाचे नेतृत्व करणाऱ्या माजी लोकप्रतिनिधींनी कधीही चाकण परिसरातील ट्रॅफिकच्या समस्येवर चकार शब्द काढता आला नाही. याउलट ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीने हा मुद्दा सातत्याने लावून धरलाय. आम्ही पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी काहींचा वापर माजी लोकप्रतिनिधी करतात. हे अत्यंत दुर्दैव असल्याचे यावेळी आमदार बाबाजी काळे म्हणाले. माननीय मुख्यमंत्री हे PMRDचे अध्यक्ष आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांनी या सर्व रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला, प्रस्तावित केला असं नाही. प्रस्तावित कामांसाठी 100 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. कालांतरानं टेंडर प्रक्रिया झाली. टेंडर प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे ती पुढे गेली आणि त्या माध्यमातून 27 फेब्रुवारी 2026ला कृष्णाई कन्स्ट्रक्शन या नावानं त्या कामाचा कार्यारंभ दिला गेला आणि तो कार्यारंभ दिल्याच्या नंतर 2 महिन्यामध्ये कामाच्या निमित्तानं असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून गेले आणि आज खऱ्या अर्थानं त्या 7ही रस्त्यांचं भूमिपूजन, त्यामध्ये मगाशी एक खालुंब्रे ते हुंडाईकडे जाणारा रस्ता, अशा या 7 रस्त्यांचं भूमिपूजन आज आपण तालुक्यात खेड तालुक्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने बळीराजा पाणंद रस्त्याबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या उपस्थितीत आमदार बाबाजी काळे आणि समितीचे अध्यक्ष या नात्याने संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. यावेळी तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित पाणंद रस्त्यांच्या कामाचा सखोल आढावा घेण्यात आला. वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरीच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे यांनी वारकरी संप्रदायात मनुवादी आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे लोक घुसल्याचा आरोप केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता आळंदीत उमटू लागले आहेत. हवेली तालुक्यातील म्हातोबाच्या आळंदीत शनिवारी सकाळी विकास लवंडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली. हरिभक्तपरायण संग्राम भंडारे यांनी ही शाईफेक केली आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आणि काँग्रेसच्या वतीने आळंदीत निषेध व्यक्त करण्यात आला. संग्राम भंडारी हा गुन्हेगारी रूपी महाराज आहे. मागे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात काय केले हे सर्व महाराष्ट्राने पाहिले असल्याचे सांगत या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी म्हणाले. तर आळंदीत वारकरी संप्रदायाकडून लवांडे यांचा जाहीर निषेध देखील करण्यात आला. दरम्यान हिंदू धर्माच्या प्रचारासाठी काम करणाऱ्या प्रबोधनकार, कीर्तनकार आणि संतांचा आदर ठेवलाच पाहिजे. विकास लवांडे यांच्याबाबत हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारी यांनी केलेल्या शाईफिकेचे आम्ही जाहीर समर्थन करतो, अशी भूमिका भोसरीचे भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली असून धर्मकार्यात कोणत्या लवांड्यांनी लुडबुड करू नये असा इशारा देखील आमदार महेश लांडगे यांनी दिलाय. निर्माण करायची अशा प्रकारचं जे काम लवांडे सारखे लोक करतायत त्याच्यामुळं हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. उलट असं समजा की संग्राम बापू भंडारे होते, त्यांनी फक्त शाही त्यांच्या अंगावर टाकली. दुसरं कोण असता त्यांच्या जागी दुसरं कोण जर तिथं गेला असता कदाचित दुसरं काहीतरी झालं असतं. राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात लोक अदालत झाली. त्याचे उद्घाटन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करून विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश A.A. सय्यद यांच्या हस्ते झाले. यावेळी न्यायाधीश श्रीमती J.C. गुप्ता, न्यायाधीश श्रीमती S.V. उत्कर, राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अतुल गोरडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अमोल घुमटकर, सर्व ज्येष्ठ विधी तज्ज्ञ उपस्थित होते. लग्न समारंभातील वाढता अनावश्यक खर्च आणि अवडंबर टाळून सामान्यांना दिलासा देण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळा ही आजच्या काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांनी केले.
स्थानिक आदिवासी बांधवांच्या आग्रहाखातर त्यांच्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर विजयसिंह शिंदे यांनी नृत्याचा ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 9 मे 2016 रोजी कांद्यांची 6,500 क्विंटल आवक होऊन कांद्याला सरासरी 7 ते 13 रुपये असा प्रति किलोला दर मिळाला असल्याची माहिती खेड बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने शेतकरी कांद्याला अपेक्षित दर मिळत नसतानाही बाजारात आणून कांद्याची विक्री आता करू लागली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 9 मे 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊयात. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या चाकण या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, यांची आवक ही कमी प्रमाणातच आहे. पण गिऱ्हाईक तर अतिशय कमी आहे, मालाला उठाव नाही आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 5 ते 7 रुपये किलो आहे. फुलावर सुद्धा 8 ते 10 रुपये किलो आहे. वांगे 15 ते 20 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव थोडे टिकून आहेत. टमाटे 15 ते 20 रुपये किलो आहे. कारले 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे गवारीचे भाव थोडे आज वाढलेले आहेत. गवार 30 ते 40 रुपये किलो झालेले. दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. मिरचीचे भावसुद्धा कमीच झालेले आहेत. मिरची 30 ते 40 रुपये किलो आहे. दोडका 40 ते 45 रुपये किलो आहे. शिमला मिरचीसुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवड्यांचा उंचांक झालेला आहे. श्रावणी घेवडा 180 ते 200 रुपये किलो झालेला आहे. वालवरसुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेले. चवळीसुद्धा 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 30 रुपये किलो आहे. राजमा 70 ते 80 रुपये किलो आहे. पावट्याचे भाव 70 रुपये किलो आहे. भेंडीचे भाव जैसे ते तैसेच आहेत. भेंडी 25 ते 30 रुपये किलो आहे. गाजर 10 ते 15 रुपये किलो आहे. घोसाळेसुद्धा 30 रुपये किलो आहे. बीट 25 ते 30 रुपये किलो आहे. काकडीसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. पापडी असेल, पापडी 30 ते 40 रुपये किलो आहे. वाटाणा 60 ते 70 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीरसुद्धा 15 ते 22 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालकसुद्धा 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारणपणे बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.